ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल त्या सर्वांचा जन्मांक 2 असतो। या व्यक्तींची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे त्या हसतमुख, मनमिळाऊ आणि मृदुभाषी असतात। त्या बहुधा भांडणतंटे, वादविवाद यापासून दूर राहतात। त्यांना टीका करायला सहसा आवडत नाही। त्यांच्या या उपजत गुणामुळे या व्यक्ती उत्कृष्ट मध्यस्थ, मुत्सद्दी, विक्रेते, सल्लागार, समुपदेशक बनू शकतात। त्याशिवाय या व्यक्तींकडे उत्कृष्ट सौंदर्यदृष्टी आणि क्रिएटिव्हिटी असते। त्यांना विविध कलांची चांगली जाण असते। या व्यक्ती सहजपणे नवे मित्र बनवतात। या व्यक्तींची दुसरी बाजू म्हणजे त्या अतिसंवेदनशील, भावुक आणि मूडी असतात। अगदी छोट्या कारणामुळे त्यांचा मूड ऑफ होऊ शकतो। त्यांना नैराश्य येऊ शकते। धरसोडपणा आणि चंचलता हे त्यांचे ठळक दोष आहेत। भिन्नलिंगी व्यक्तीकडे सहजपणे आकर्षित होणे हा त्यांचा आणखीन एक दोष आहे। रोमॅन्टिक वागणं हा यांचा एक विशेष गुण आहे। सहसा यांचा प्रेमविवाह होतो। आपल्या मनासारखं न झाल्यास यांना मोठं डिप्रेशन येण्याची शक्यता असते। जन्म 2 असणाऱ्यांपैकी ज्यांचा जन्म 11 किंवा 29 तारखेस झाला आहे त्या भाग्यवान म्हणायला पाहिजे, कारण 11 हा एक मास्टर नंबर आहे। 29 या तारखेतल्या अंकाची बेरीजही 11 येते। या व्यक्ती उच्च आध्यात्मिक पातळी असणाऱ्या असतात किंवा धार्मिक असतात। या तारखांची निगेटिव्ह बाजू म्हणजे त्यांच्यापैकी अनेक जण धर्म, कर्मकांड, पूजार्चा याच्या अतिआहारी गेलेले असतात। जन्म 2 असणाऱ्या काहीही प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी, ओशो, लाल बहादूर शास्त्री, थॉमस अल्वा एडिसन, दिलीप कुमार, अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान। या लोकांच्या स्वभावावरून तुम्हाला लगेच समजू शकते की हे 2 मुळांक असलेले आहेत। हे लोक स्वतःपेक्षा जास्त इतरांसाठी फायदेशीर ठरतात। यांचे स्वामी चंद्र ग्रह राहतो, अगदी आपला स्वामी चंद्राप्रमाणे, जो अंधारात राहून इतरांना अंधकारातून मार्ग दाखवतो। चंद्र ज्याप्रमाणे कमी जास्त होत राहतो त्याचप्रमाणे यांचा स्वभावही मूड बदलत असतो। हे लोक अत्यंत मनमिळाऊ, अंतर्ज्ञानी, प्रेमळ आणि सहाय्यक असतात। एवढे असूनही कधी कधी उदास, अतिसंवेदनशील, असुरक्षित दिसून येतात। मुळांक 2 असलेले लोक उत्तम शिक्षण प्राप्त करतात। उत्कृष्ट कल्पनाशक्तीमुळे हे लोक चांगले प्रदर्शन करू शकतात। यांच्या आर्थिक स्थितीचा विचार केल्यास हे लोक पैसे कमावून तो सेव्हिंग कसा करता येईल याचा जास्त विचार करतात। यामुळे यांची आर्थिक स्थिती चांगली राहते। यांनी कुठेही नोकरी केली तरी यशस्वी होऊ शकतात। भलेही स्वतः उत्तम व्यावसायिक होऊ शकले नाही तरी धन कमावण्याच्या योजना बनवण्यात माहिर असतात। या लोकांनी जर 1, 4 आणि 7 मुळांक असलेल्या लोकांसोबत व्यवसाय केला तर जास्त यश प्राप्त होऊ शकते। हे आपल्या स्वभावामुळे भावनात्मक रूपात अस्थिर असतात। या लोकांच्या संबंधांविषयी विचार केल्यास यांचे बहीण भावासोबत चांगले संबंध राहतात, परंतु कधी कधी मतभेदही झाले तर लगेच सुधारून घेतात। मित्रांसोबतच यांचे जास्त स्थिर संबंध राहत नाहीत। हे आपल्या मित्रांवर खूप प्रेम करतात, परंतु अत्याधिक प्रेम आणि हस्तक्षेपामुळे मित्र यांना सोडून जातात। विवाह किंवा प्रेम संबंधाचा विचार केल्यास यामध्येही यांना जास्त यश प्राप्त होत नाही। अनेक वेळा यांना प्रेमात नुकसान झालेले दिसून येते, तर काही वेळा प्रेमासाठी आयुष्यभर वाट पाहत राहतात। एवढे असूनही विशेष म्हणजे यांचे कौटुंबिक जीवन सुखद राहते। जय श्री स्वामी समर्थ। मित्र हो, ही माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।